नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये आपलं मूल सर्वार्थाने यशस्वी व्हावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. म्हणजे त्याने अभ्यासाबरोबरीनेच एखादा छंद किंवा एखादा कला निवडावी आणि ती जोपासावी असं प्रत्येक पालकाला वाटत असतं. कला म्हणजे मग नृत्य आहे, संगीत आहे किंवा चित्रकला असो किंवा एखादा खेळ असो, आपल्या मुलानं काहीतरी शिकावं असं प्रत्येक पालकांना वाटत असतं. आणि त्यातूनही गाणं म्हणजे अगदी लहान बाळापासून ते आजी आजोबापर्यंतचा सगळ्यांच्याच आवडीचा विषय. कारण गाणं गुणगुणायला कोणालाही आवडतं. मग जर याच गायनाचं शास्त्रोक्त पद्धतीनं शिक्षण घेता घेता जर आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडवता येणार असतील तर सगळ्याच पालकांच्या दृष्टीनं हा दुग्धशर्करा योग म्हणायला हरकत नाहीये. हे सगळं कसं काय घडून येईल जाणून घेणार आहोत आजच्या भागामध्ये. आजचा आपला विषय आहे संगीतातून मुलांवर संस्कार. आणि या संदर्भातच मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे वर्षा भावे यांना. मॅडम नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये अतिशय मनापासून स्वागत. मॅडम बद्दल ओळख करून द्यायची म्हणजे आजवर लहान मुलांसाठी त्यांनी अनेक गाणी संगीतबद्ध केलेली आहेत. याशिवाय कलांगण या संस्थेमार्फत गेली 17 वर्ष संगीतातून मुलांना घडवण्याचं काम त्या करत आहेत. मला वाटतं आता सुट्ट्यांचा मोसम जवळ येतो आहे, त्यामुळे सुट्ट्यांचा सदुपयोग खऱ्या अर्थाने कसा करायचा या अनुषंगाने आजची चर्चा खरंच उपयोगी ठरणार आहे. तुमच्या सुद्धा मनात प्रश्न असणार आहेत ते थेट आम्हाला विचारू शकता. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक काय आहेत पाहून घेऊया. 24908050 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षक आणि मोबाईलवरून फोन करताना 022 हा एसटीडी कोड जो आहे तो फिरवायला विसरायचा नाहीये. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच, पण पुन्हा एकदा छोटीशी विनंती. प्रश्न विचारताना आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडा कमी ठेवा, कारण तुम्ही जो प्रश्न विचारणार आहे तो आवाज जर आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचला तरच आपल्याला आपल्या पाहुण्यांकडून व्यवस्थित मार्गदर्शन करून घेता येणार आहे. त्यामुळे एवढी विनंती पाळा आणि छान प्रश्नांनी आमच्या चर्चेमध्ये सहभागी व्हा. लगेचच करतोय चर्चेला सुरुवात. विषय आहे संगीतातून मुलांना कसं घडवायचं आणि मार्गदर्शन करतायत वर्षा भावे. मॅडम नमस्कार. पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत करते. खरंच संगीत म्हटलं की म्हणजे आपल्या सगळ्यांनाच गाणं खूप आवडतंच. म्हणजे आपल्याकडे असंही आहे की समजा जर मूड नर्वस असेल तरीही गाणी ऐकणारे बरेच जण आहेत. आणि लहान मुलांनाही आवडतंच. म्हणजे थोडक्यात काय गाणं गुणगुणणं किंवा गाणं ऐकणं. आणि मग ही जर समजा लहान मुलांमधली आवड असेल ती नेमकी ओळखून ती वाढवायची कशी, पालकांना तुम्ही काय संदेश द्याल? म्हणजे मुलांचा कलही बघणं गरजेचं आहे ना, कारण का गाणं आवडतं म्हणून प्रत्येक मूल शिकेलच असं नाहीये. बरोबर आहे. अगदी जी लहान मुलं असतात ना त्या लहान मुलांना तू म्हणालीस तसं की अगदी जन्मापासूनच गाणं ऐकत असतात मुलं. प्रत्येक घरातच ऐकत असतात आपण. आणि लहान मुलांना बडबड गीतं म्हणजे ते ऐकून. आणि मुख्य कसं असतं की ही जी लहान मुलं असतात ही जेव्हा मोठी होत असतात तेव्हा त्यांच्या पालकांना, सगळ्याच घरातल्या पालकांना आपल्या मुलाने काहीतरी शिकावं असं खूप वाटत असतं. त्यामुळे गाणं ही जी कला आहे ही अशी कला आहे की जी सहज येण्यासारखी आहे असं सगळ्यांना वाटतं. बऱ्याच अंशी म्हणजे जवळजवळ 80-90% माणसांना आवाज असतोच असं मला वाटतं. आवाज असतो म्हणजे एक सूर असतो प्रत्येक माणसाच्या गळ्यामध्ये. फारच कमी लोक असे असतात की ज्यांना सूर नसतोच, पण अशीही माणसं असतात. पण फक्त सूर असणं म्हणजे गाणं येईल का हा वेगळा प्रश्न आहे. त्यामुळे मुलाचा कल किंवा ते मूल कसं कसं पुढे जात आहे हे किंवा त्याला गाणं आवडतंय का हे ओळखण्यासाठी सुद्धा पालकांनाही स्वतःला काही थोडे प्रयत्न करावे लागतात. आणि मग त्यातून मूल हळूहळू गाणं निश्चितपणे शिकायला लागतं असं मला वाटतं. आता मूल जेव्हा गाणं शिकतं किंवा त्याला गाणं शिकवायचं आहे तर त्याला गाण्याकडे वळवायचं कसं? अगदी तोच माझा महत्वाचा प्रश्न आहे की गाणं शिकलं पाहिजे हे पालकांची इच्छा असते, पण त्या मुलाचाही कल बघितला गेला पाहिजे. नाही नक्कीच. आणि त्याला गाण्याकडे जेव्हा आपण वळवतो तेव्हा डायरेक्ट शास्त्रीय संगीत शिकवून चालेल का? 4 वर्षाचं मुलं आहे, 4.5 वर्षाचं मुलं आहे, त्याच्या आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलाने गाणं शिकलं पाहिजे. आता एक फार छान महत्वाची गोष्ट अशी की गाण्याच्या बाबतीत की मूल साधारणपणे बोलायला लागलं की ते गाऊ शकतं. आपला गळा हा आपल्या बरोबर असतो.
त्याच्यावर काही आपण अतिरेकी रियाज बियाज असल्या गोष्टी आपण त्या लहान वयात मुलांवर काही त्याचं बर्डन टाकत नाही. पण ते मूल गाऊ शकतं, छोटी छोटी गाणी गाऊ शकतं, गमती जमतीदार गाणी गाऊ शकतं आणि ह्या गाण्यांमधनं त्या मुलाचा कल किंवा त्याची आवड आपल्याला ओळखता येणं जास्त सोपं होतं असं मला वाटतं. थोडंसं होतं कसं आजकालच्या काळामध्ये की मातृभाषा मराठी असलेल्या घरांबद्दल मी बोलते की त्या घरांमधल्या पुष्कळशा पालकांना बालगीतं किंवा छोटी गाणी फार कमी प्रमाणात येतात. त्यामुळे त्या मुलाला आपल्या मुलाला गाता येईल का हे पालकांनी आधी ओळखायचं कसं, तर त्यासाठी आईला थोडंसं भांडार जमवावं लागतं चांगल्या गाण्यांचं. आणि हे काम आमच्याकडे खूप चांगल्या प्रकारे होतं. आमच्याकडे कोर्सेसच आहेत अगदी छोट्या मुलांचे, कलांगणचे, की ज्याच्यामध्ये अनेक सुंदर सुंदर बालगीतं ही म्हणजे संगीतबद्ध केली गेलेली आहेत आणि सुंदर कविता निवडून त्या मुलांना शिकवता येतील अशा प्रकारचा प्रयत्न केला जातो. म्हणजे अगदी 3 ते 4 वर्षाची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी वेणू नावाचा, म्हणजे वेणू हे नाव आहे कोर्सचं, पण त्याच्यामध्ये संगीत शिकवलं जातं, गाणं शिकवलं जातं. आणि अट्टा बट्टा माकड करते नट्टापट्टा, म्हणजे अट्टा बट्टा अट्टा बट्टा माकड करते नट्टापट्टा असं इतकं गोड गाणं आहे. मग त्यातनं नट्टापट्टा हा शब्द मुलांना जातो किंवा ओठाना लावला रंग पावडरनं माखलं अंग असं म्हटलं की मूल लगेच सांगतं आमची आई लिपस्टिक लावते ओठाना. आता हे कसं आहे की मुलं जे रोज बघतात त्या त्यांच्या विश्वातल्या ह्या गोष्टी आहेत, पण माकड, गोगलगाय, कासव हे सगळे वेगळे वेगळे प्राणी ह्या गाण्यांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी भेटीला येतात. आणि अगदी अलगदपणे सूर म्हणजे काय, ताल म्हणजे काय, सुरात गायचं कसं, सरगम म्हणजे काय, सारेग रेगम म्हणजे काय, स्वर ओळखायचे कसे, 12 स्वर जे आहेत त्यांच्या जागा काय आहेत, हा अतिशय हळूवार असा शुगर कोटेड म्हणूया आपण मुलांना एक डोस कलांगणमध्ये दिला जातो आणि मुलांचं त्याच्यातून शिक्षण होतं. मला वाटतं की हा प्रयोग आणि फार यशस्वी झालेला आहे. कारण लहान मुलांना ना अशा प्रकारे शिकवलं जातं तेव्हा ते त्यांना मनापासून आवडतं, कळतं आणि निश्चितपणे 4-1 वर्षानंतर मुलं शास्त्रीय संगीताकडे वळतातच असा अनुभव आहे. वा वा, तुम्ही आता अनेक वर्ष काम करतच आहात त्यामुळे तुमचे अनुभव जाणून घ्यायला आम्हाला आवडणारच आहेत. जसं तुम्ही म्हणालात की मुलांचं भावविश्व ओळखून त्या दृष्टिकोनातून त्यांना संगीतातनं शिकवणं गरजेचं आहे. बरोबर, म्हणजे मग त्यांची आवड आपण जोपासू शकतो. बरोबर. पण ह्याच्यामध्ये सुद्धा फरक होऊ शकतो शहरातली मुलं आणि गावाकडची मुलं. बरोबर. असा काही आहे का फरक? आहे. सुदैवाने कसं आहे की मी माझं सगळं बालपण सांगलीत गेलेलं आहे, मुंबईत नाही गेलेलं. त्यामुळे वयाच्या 22-23व्या वर्षापर्यंत मी सांगलीत स्वतः शिकले माझ्या गुरूंच्याकडे. आणि त्यानंतर लग्नानंतर मुंबईत आले आणि मुंबईतही आल्यानंतर माझं बरीच वर्ष शास्त्रीय संगीताचं शिक्षण पंडित निळकंठ बुवा अभ्यंकर यांच्याकडे सुरू होतं. परंतु हे त्यांच्याकडे शिकत असताना गुरुशिष्य परंपरेतून मी शिकत होते आणि प्रत्यक्ष लहान मुलांशी जो संपर्क आला ते फार गमतीदार अशा वेगळ्या वेगळ्या अनुभवातून मी पुढे गेले. म्हणजे मी मुलांना शिकवायचं कसं हे शिकायला लागले. ह्या 2 गोष्टी करत असताना म्हणजे शहर आणि गाव किंवा नवीन काळातली मुलं आणि आम्ही शिकत होतो त्या काळातली गाणं शिकणारे विद्यार्थी किंवा मुलं, हा वेगळेपणा मला खूप प्रकर्षाने जाणवला. आता एक बालस्वर म्हणून मोठा प्रकल्प आम्ही करतो आहोत. ह्या प्रकल्पामध्ये खूप लहान मुलांशी माझा संपर्क आला, शहरातल्या मुलांशी आला, खेड्यातल्या मुलांशी आला, मधल्या म्हणजे सांगली कोल्हापूर सारख्या शहरातल्या लोकांशी आला, पुण्यासारख्या शहराशी आला, मुंबईसारख्या शहराशी आला, गोवा किंवा गुजरातमधल्या काही भागातल्या मुलांशी आला. आणि हे सगळं होत असताना शहरातली मुलं किंवा प्रत्येक शाळेनुसार त्या शाळांमध्ये जिथे मी शिकवत होते त्या शाळांमधली मुलं आणि त्या शाळांमधल्या मुलांची मानसिकता गाणं शिकण्याबद्दलची याबद्दलचे इतके विविध अनुभव मला घेता आले. आणि त्या अनुभवांमधनं मला हे निश्चितपणे जाणवलं की शहरातल्या मुलांना खूपशा गोष्टी अगदी सहज मिळतात. म्हणजे एकतर ती खूप लहानपणापासून उत्तम गाणं शिकत असतात, त्यांना उत्तम गुरु मिळतात, घरातलं सुद्धा वातावरण असं असतं की ते त्या मुलांना पोषक असं असतं. आणि त्यांना ते घरातली पालक मंडळी सुद्धा सांगत असतात तू हे शिक, ते ऐक, ह्यांच्याकडे जा, या स्पर्धेत भाग घे, हा रियालिटी शो बघ कसा आहे तिकडे जा वगैरे, अशा बऱ्याचशा गोष्टी शहरांमध्ये होत असतात.
आणि गावामधल्या मुलांना किंवा खेड्यातल्या मुलांना सुद्धा पालक अशा प्रकारचा उपदेश करत असतात. मी नाही असं म्हणणार नाही. तिथेही चांगलं उत्तमच शिकवणारे शिक्षक सुद्धा असतात, परंतु एक्सपोजरचा फरक ह्या दोन्ही ठिकाणी वेगळा वेगळा असतो. यात होतं कसं की मला जाणवलेल्या गोष्टी अशा आहेत की शहरातल्या मुलांना ना इतकं त्यांच्यावर वेगळ्या वेगळ्या गोष्टींचं हॅमरिंग होत असतं. म्हणजे अक्षरशः मी सांगते की आठवड्यातला एकही तास मुलाचा रिकामा नाही, असं आजच्या मुंबईतल्या लहान मुलाचं चित्र आहे. संध्याकाळी एकदा मूल शाळेतनं आलं की ते स्केटिंगला जातं, ते स्विमिंगला जातं, ते गाण्याला जातं, ते नाचायला जातं, ते चित्र काढतं, ते स्कल्पचर शिकतं, ते आणखीन काय काय करतं, बरंच काही ते करतं. त्याच्यातच त्यांच्यावर संस्कार वर्ग, त्याचं पण एक आईवडिलांना असतं. चांगली भाषा यावी म्हणून वेगवेगळ्या भाषा शिकतं मूल. आणि ते मूल अक्षरशः आठवडाभर इतकं व्यापलेलं असतं वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमांनी की कुठेतरी त्याच्या मनात नक्की असं येतं की मी हे सगळं का शिकायचं, आणि त्याचा कुठेतरी परिणाम त्याच्या कला शिक्षणावर होत असतो. बरं, असं मला जाणवतं की कंटाळतं ते. त्याला वाटतं की मला नाही करायचं हे आता. या उलट माझा अगदी नवा अनुभव मी सांगते की पारडी नावाच्या एका गुजरातमधल्या भागामध्ये मी एक लहान मुलांचं वर्कशॉप घेतलं जे आदिवासी मुलांचं होतं, आणि त्याबद्दल मला सांगायला नक्की आवडेल. तुमचे अनुभव जाणून घ्यायचेच आहेत मॅडम, पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. विजय गावंडे आपल्याशी बोलतायत वर्ध्याहून. नमस्कार सर, बोला. हॅलो हॅलो. नमस्कार. 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 हा नमस्कार, प्रश्न विचारा आपला. वर्षा ताई नमस्कार. नमस्कार. हॅलो. हा, आपला आवाज आमच्यापर्यंत येतोय, आपण प्रश्न विचारा. मला प्रश्न असा करायचा होता की जसं वयोगट आपण विद्यार्थ्यांसाठी ठेवलाय की 4 वर्षापासून तो शास्त्रीय संगीत गाऊ शकतो. बरं. त्याला आणखी त्या व्यतिरिक्त आणखी कुठले गीतं असे आहेत की त्यांच्याकडनं आपण शास्त्रीय संगीताच्या व्यतिरिक्त बडबड गीतं तुम्ही बोलले, हो, आणि त्याला या क्षेत्रामध्ये किंवा इन्व्हॉल्व्ह करायसाठी आणखी काय केलं पाहिजे आपण? बरं, धन्यवाद. पालकांच्या दृष्टिकोनातूनच हा प्रश्न होता की तुम्ही सांगितलं की लहान मुलांना त्यांचं भावविश्व ओळखून संगीत शिकवलं गेलं पाहिजे. बरोबर. मग ती आवड नेमकी कशी जोपासायची, असाच त्यांचा प्रश्न होता. आपण जो प्रश्न विचारला तर त्याबद्दलचं उत्तर असं आहे की तुम्ही जे म्हणालात की मुलांना बडबड गीतं किंवा बालगीतं ही कशा प्रकारे शिकवायची किंवा त्यांच्यावर तो संस्कार कसा करण्यासाठी तुम्हाला काहीतरी, मला असं वाटतंय की तुम्हाला त्याचं मॅटर उपलब्ध करून हवं आहे. तर कलांगणच्या अनेक सीडीज आहेत. म्हणजे मला दुर्दैवानी जरा वाईट वाटतंय सांगायला की बालगीतं ही मराठी माध्यमातनं कमी उपलब्ध आहेत, परंतु कलांगण कडून जवळजवळ 10 ते 15 अशा विविध सीडीज उपलब्ध आहेत की ज्याच्यातून अनेक बालगीतं आहेत. जवळजवळ 100 ते 150 बालगीतं मी स्वतः संगीतबद्ध केलेली आहेत आणि ती रेकॉर्डेड सुद्धा आहेत. वेगवेगळ्या सीडीजमधनं ती रेकॉर्डेड आहेत. आणि www.kalangan.org ह्या साईटवर तुम्ही ती बघू शकाल, कारण खूप मोठ्या प्रमाणावर त्याचं मार्केटिंग होत नाही, परंतु या सीडीज उपलब्ध आहेत. आणि त्या मुंबईमध्ये सावरकर स्मारक या ठिकाणी आमची जिथे ऍक्टिव्हिटी चालते तिथे त्या आपल्याला नक्की उपलब्ध होऊ शकतील. आणि आपण संपर्क साधावा, तुम्हाला त्या आम्हीही आमच्याकडून देऊ शकतो. संगीताद्वारे लहान मुलांना कसं घडवायचं आज आपण जाणून घेतोय. मार्गदर्शन करतायत वर्षा भावे. मॅडम, तुम्ही मगाशी सांगितलं की गावाकडची मुलं आणि शहराकडची मुलं असा फरक येतोच, आणि त्यावेळेला तुम्ही पारडीचा असा काही उल्लेख केला तुमचा अनुभव सांगताना. याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. मी अनेक ठिकाणी वर्कशॉप्स घेते मुलांची. म्हणजे आता जे मी म्हटलं जी विविध बालगीतं आहेत त्या बालगीतांच्या माध्यमातून, कारण ना त्याचा प्रचंड परिणाम मुलांच्यावर होतो. मुलांना खूप मज्जा येते. म्हणजे एक मुंगी नेसली लुंगी असं एक बालगीत आहे, किंवा अस्वलाच्या केसात झाल्या उवा हे वसंत बापटांची सुंदर कविता आहे, किंवा वेडं कोकरू खूप थकलं येताना घरी वाट चुकलं, अंधार बघून भलतंच भ्यालं दमून दमून झोपेला आलं, शेवटी एकदा घर दिसलं वेडं कोकरू गोड हसलं, डोकं ठेवून गवताच्या उशीत हळूच शिरलं आईच्या कुशीत. अशी ही कविता मंगेश पाडगावकरांची. या सगळ्या कविता ज्या आहेत त्यांना एक अतिशय सुरेल अशी
छान मुलांना आवडेल अशी चाल आहे. आणि ह्या चालीतून मुलांना जेव्हा आपण काहीतरी शिकवतो तेव्हा ती मुलं त्या अतिशय चांगल्या पद्धतीने स्वीकारतात, घेतात, ऐकतात आणि कवितेचा सुद्धा सेन्स कुठेतरी मुलांच्या मनात जन्म घेतो. पारडीचा जो अनुभव होता किंवा त्या आदिवासी मुलांचा जो अनुभव होता तो इतका लक्षणीय वाटला मला. त्या मुलांना गाणं शिकण्याची विलक्षण ओढ मला लक्षात आली आणि जवळजवळ रोज 3-3, 4-4 तास त्या मुलांच्या बरोबर मी त्यांना अनेक गाणी शिकवत होते. बालस्वरच्या निमित्तानं विविध भाषांमधली गाणी त्या मुलांकडनं आम्ही करून घेत होतो आणि ती गाणी शिकत असताना त्या प्रत्येक मुलांच्या डोळ्यामध्ये जी विलक्षण उत्सुकता होती, उत्कंठा होती, ती मला अगदी आयुष्यभर पुरेल इतकी मोलाची वाटली. वा, पुढला फोन आलेला आहे तो आपण घेऊया आणि मग पुढची चर्चा करूयात. किशोर नगरकर आपल्याशी बोलतायत वरळीहून. नमस्कार सर, बोला. नमस्कार. नमस्कार. लहान मुलावर संस्कार करून वाद्यवादक किंवा गायक तयार करता येतो, परंतु आपण स्वतः संगीतकार असल्यामुळे तुम्हाला हा प्रश्न विचारतो की संस्कार करून संगीतकार तयार करता येतो का? का तो संगीतकार जन्मावाच लागतो? धन्यवाद सर. संस्कार करून संगीतकार करता येतो का, की संगीतकार हे जन्मतःच असावं लागतं? जन्मतःच असं नाही म्हणता येणार त्याला. निश्चितच संस्काराने संगीतकार तयार होतो, परंतु खरं म्हणजे त्याला तपश्चर्या गाण्याची जी आहे ना ती बऱ्यापैकी असायला पाहिजे. म्हणजे 12-15 वर्ष शास्त्रीय संगीताचं किंवा पाश्चात्य संगीताचं उत्तम शिक्षण, म्हणजे ज्याची बैठक म्हणतो आपण, ती तयार व्हायला पाहिजे. किंवा एखादं उत्तम म्हणजे गाणंच शिकलं पाहिजे त्यासाठी असं नाही, वाद्यवादन सुद्धा. तुम्ही एखादं हार्मोनियम सारखं वाद्य आहे किंवा व्हायोलिन सारखं वाद्य आहे, हे जरी तुम्ही शिकलात तरी सुद्धा तुम्हाला संगीतकार होण्याच्या दिशेने तुमची वाटचाल निश्चितपणे सुरू होऊ शकते. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे संगीतकार म्हणजे काय, तर तो एखाद्या कवितेला चाल लावतो, तो म्हणजे संगीतकार. त्यामुळे चांगल्या भाषेची, चांगल्या काव्याची समज ही सुद्धा खूप गरजेची आहे आणि अशातून संगीतकार तयार होऊ शकतो. अर्थातच पुष्कळ वेळेला असं असतं की फार लहान वयात चांगली संगीताची जाण असलेली मुलं जी असतात त्यांना संगीत करण्याकडे त्यांचा कल असतो आणि ते चांगल्या चांगल्या कवितेची समज मात्र यासाठी खूप मला गरजेची वाटते. चांगली कविता उत्तम असली ना की एखादी चाल त्याला सहज आपसूक सुचते आणि त्याच्या बरोबरीने ती जाते हातात हात घालून. त्यामुळे संगीतकार हा जन्मावाच लागतो असं नाही, तयार होऊ शकतो. प्रयत्न पाहिजेत आणि एखाद्या गोष्टीचा ध्यास पाहिजे, म्हणजे नक्कीच संगीतकार काय कुठलीही गोष्ट नक्कीच साध्य होऊ शकते. आपण आणखी चर्चा करणार आहोत, पण कार्यक्रमात घेतो एक छोटीशी विश्रांती. रुचिरा प्रसारण रविवारी सायंकाळी 5 वाजता आणि सोमवारी दुपारी 2 वाजता. वृंदा या घरची सून होणार हे आता आम्ही गृहीत धरलेलं आहे. जो राजसूय यज्ञ केला ना तो विजय. त्या मायेच्या सावलीचे तुकडे तुकडे करून मांडतो तुमच्या समोर. मर्मबंधातली ठेवही शुक्रवार शनिवार दुपार 4 वाजता. विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. संगीतातून लहान मुलांवर संस्कार कसे करायचे हे आपण आज जाणून घेतोय आणि मार्गदर्शन करतायत वर्षा भावे. पण तुम्ही मगाशी म्हणालात की एक गुरु शिष्य परंपरा, म्हणजे पूर्वीच्या काळी गुरुगृही जाऊन एखादी कला किंवा संगीत शिकलं जायचं. आता काळानुरूप बदल होत गेलेले आहेत, जसं आठवडाभर मूल व्यापलं जातं हेही तुम्ही सांगितलं. मग हा नक्की फरक तुम्हाला जाणवतो का? तुम्ही आता इतकी वर्ष या क्षेत्रात कार्य करत आहात, तर हा नक्की फरक तुम्हाला जाणवतो का? हो, फरक तर आहेच. कारण आम्ही संगीताचं जेव्हा शिक्षण घेत होतो म्हणजे अगदी लहान वयात सुद्धा, तेव्हा ना घरातून माझी आजी म्हणजे गायिका होती, ती इंदिराबाई खाडीलकर, जुन्या जमान्यातली ख्यातनाम गायिका. त्यामुळे घरामध्ये ना एक माझ्या घरात तरी निदान असं वातावरण होतं की गुरुना
सन्मान द्यायचा, त्यांचा आदर करायचा. विशेषतः ह्या ज्या कला आहेत म्हणजे नृत्य गायनासारख्या शास्त्रीय कला म्हटलं की एक हो, गुरूंना हो. आदर देणं किंवा सहकाऱ्यांसोबत राहणं हो, ह्या हो. गोष्टी येतातच. येतातच. आणि शास्त्रीय संगीत किंवा शास्त्रीय नृत्य यासारख्या गोष्टींमध्ये ना गुरु शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणजे आजही ते खरं म्हणजे आहे. आजही गुरु शिष्य परंपरेनुसार शिकणारे अनेक गायक नर्तक आहेत, निश्चितच आहेत. आणि त्यासाठी ते पुरेसा वेळ देतात, अनेक वर्ष त्यासाठी घालवतात. मी जेव्हा माझ्या गुरूंकडे गाणं शिकत होते त्याच वेळेला लहान मुलांना शिकवण्याची एक संधी मला मिळाली असं म्हणूया आपण. म्हणजे संधीच होती ती, कारण तेव्हा काही माझ्या मनात तसा विचार अजिबात नव्हता. माझ्या मनात असा विचार होता मी शिकायचं, मी रियाज करायचा, मी गायचं वगैरे. पण माझ्या समोर आलेला 4-5 मुलांचा जो एक जथा होता किंवा जी एक टोळी होती ती मला भयंकर भीतीदायक वाटली. बर. कारण मला कल्पनाच नव्हती तेव्हा की काळ प्रचंड बदललाय आणि लहान मुल जे आहे त्या लहान मुलाला काही माहिती नाही. त्याला काय माहितीये, त्याला काय गुरु शिष्य परंपरा असलं शिक्षण आणि म्हणे गुरुला देव म्हणायचं असतं वगैरे अमुक तमुक असलं काही त्यांना माहिती नव्हतं. आणि हे सांगणं सुद्धा शक्य नव्हतं. इतकी लहान वयाची मुलं होती ती, 5 वर्षाची 6 वर्षाची मुलं माझ्यासमोर येऊन बसली. त्यांना गाणं म्हणायला मी सांगितल्यानंतर पहिल्यांदाच माझ्या तोंडावर असं सांगण्यात आलं मी नाही जा, बर मी म्हणणार नाही. मग मी त्यांना काहीतरी शिकवलं. एक बंदिश होती मला असं वाटते सारंग रागातली. ती बंदिश सारेगम म्हणजे सारेमपनीचा आरोह अवरोह आणि मग ती बंदिश मी त्या मुलांना जेव्हा शिकवली तेव्हा मज्जा आली का तुम्हाला असा एक मी प्रश्न त्यांना केला. तो आत्मघातकी होता. कारण मला ताबडतोब मुलांनी सांगितलं तू अत्यंत फ्लॉप शिकवतेस. बर. त्या दिवशी माझ्या आयुष्यात एक काय म्हणतो आपण त्या साक्षात्काराचा दिवस होता तो असं म्हणायला पाहिजे. कारण मला पहिल्यांदा त्या दिवशी असं कळलं की काळ खूप बदललाय किंवा आपल्याला ह्या मुलांच्या सारखं होऊन त्यांना शिकवायला पाहिजे आणि त्यांना काय शिकवलेलं आवडेल हे शिकण्यासाठी मला अभ्यास केला पाहिजे आधी. आणि त्याच वेळेला कुठेतरी मनात हेही होतं त्याचवेळी या मुलांना गुरुशिष्य परंपरा गुरुकुल शिक्षण पद्धती म्हणजे काय याचंही बाळकडू हळूहळू देण्याची गरज आहे. कारण ती त्याशिवाय पर्यायच नाही आहे. मॅडम मी थोडंसं तुम्हाला थांबवते, तुमच्याकडून हे जाणून घ्यायचंय की गुरु शिष्य परंपरा किंवा गुरुकुल पद्धती म्हणजे नेमकं काय आणि मग तुम्हाला आलेले अनुभव. पण एक फोन आलेला आहे तो आपण घेतोय. माधवी गरुड आपल्याशी बोलतायत जळगावहून. नमस्कार, बोला. हॅलो हॅलो. हा नमस्कार, बोला. मला 4 वर्षाची मुलगी आहे. 4 वर्षाच्या मुलींना वाद्यांची ओळख कशा प्रकारे करून द्यायची आणि कोणकोणत्या वाद्यांची ओळख करून द्यायची? 4 वर्षाच्या मुलांना जेव्हा तुम्हाला वाद्यांची ओळख करून द्यायची आहे तेव्हा सध्या तरी तुम्ही ती वाद्य त्या मुलांना चित्रात दाखवू शकता किंवा कुठल्या तरी संगीत क्लासमध्ये नेऊन ती वाद्य दाखवू शकता. एवढी ओळख आत्ता ह्या वयाला त्या मुलाला होऊ शकते. 4 वर्षाचं मूल सर्वसाधारणपणे फक्त हार्मोनियम वाजवू शकतं, त्यातल्या त्यात ते सुद्धा खाली उशी घेऊन वगैरे. कारण इतकं ते छोटं असतं आणि त्याला तशी समज, कारण पेटीवर बोट ठेवलं की पेटी वाजते एवढंच. तबला, सतार, व्हायोलिन किंवा बासरी ही वाद्य ह्या वयाच्या मुलांना वाजवता येणार नाही तितक्या लवकर. सर्वसाधारणपणे एक्सेप्शनल केस असते ह्या जगात बरं का. परंतु सर्वसामान्य मूल हे इतक्या लहान वयात ही वाद्य वाजवू शकत नाही. त्यासाठी साधारणपणे मुलाचं वय 8 वर्ष पूर्ण यानंतर ते मूल वाजवू शकतं. माझ्या परिचयात एक अतिशय उत्तम व्हायोलिन शिकवणाऱ्या बाई आहेत ज्या पुण्यात राहतात. त्या लहान मुलांना, अति लहान मुलांना व्हायोलिन शिकवतात. बरं. फार सुंदर शिकवतात. एक फार वेगळा तो अनुभव आहे. परंतु ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती नसतात. त्यामुळे त्या माहिती करून घेऊन मग आपल्या मुलांना शिकवण्यासाठी पालकांनी किंवा त्यांच्या गुरूने एक अभ्यास करणं गरजेचं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण का तुम्ही मगाशी तो अनुभव सांगत होतात त्याविषयी आम्हाला आणखीन जाणून घ्यायला आवडेल. हो, मगाशी मी जे सांगत होते ते म्हणजे गुरुशिष्य परंपरेबद्दल. सध्याच्या काळामध्ये मी जेव्हा मुलांना शिकवायला सुरुवात केली त्यावेळेला मला अभ्यास करायला लागला असं मी सांगितलं. हा अभ्यास करत असताना माझ्या असं लक्षात आलं की मुलांना स्वर शिकवायचे म्हणजे काय. कारण स्वरांच्या जागा असतात. म्हणजे जसं तुझं घर आहे, माझं घर आहे किंवा आपल्या मित्रमैत्रिणींची घरं आहेत, त्यांच्या जागा कशा ठरल्यात घराच्या तशा स्वरांच्या पण जागा ठरलेल्या असतात. हे मुलांना पहिल्यांदा आपल्याला समजवावं लागतं. पण म्हणजे काय तर ती स्वराची जी जागा असते ती आपल्या मनात पक्की व्हावी लागते, ती मेंदू पक्की व्हावी लागते आणि मग त्याच्यानंतर आपल्याला ते मूल जे आहे ते स्वर ओळखायला शिकतं, सरगम म्हणायला शिकतं आणि मग हळूहळू ते मूल
गाणं शिकायला लागतं. आता हे सगळ्या पालकांना माहिती नसतं. म्हणजे सर्वसामान्यपणे अतिशय कमी म्हणजे 30% पालकांना स्वरांना जागा बिगा असतात. जागा म्हणजे काय? ग लिहिला, गणपतीतला ग लिहिला की तो आपल्या नजरेला दिसतो. गाण्यातला ग लिहिला की तो म्हणायला सांगितला की त्याची जागा काय? ती जागा मनात असते. आणि ती जागा मनातली पक्की करत 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 रियाज करत 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 मूल पुढे गाणं शिकायला लागतं. लहान मुलांच्या छोट्या छोट्या गाण्यांमधून त्याच्या मागे नेपथ्यासारखे उभे असलेले सूर त्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करते. आणि त्यातून मुलांना मग ते गाणं अधिक आवडायला लागतं. पण यासाठी सुमारे 4 वर्षाचा काळ जातो. मी हे पुन्हा सर्वसामान्य मुलांविषयी बोलतेय. मी ज्यांच्या घरामध्ये गाण्याची बॅकग्राऊंड आहे किंवा जन्मजात ज्यांच्याकडे गाण्याचा गुण आहे अशा मुलांबद्दल नाही बोलत आहे. त्या मुलांना मला स्वतःला स्वज्ञान म्हणजे सा कुठला, रे कुठला, ग कुठला, त्यांच्या जागा काय हे मला कोणी शिकवल्याचं आठवत नाही. कारण माझ्या जीन्समध्ये गाणं होतं. परंतु तसं प्रत्येकाकडे असेलच असं नाहीये. त्यामुळे ही जी गुरु शिष्य परंपरेची पद्धत आहे हे याला पर्याय नाही. आणि ह्यासाठी मुलांना किंवा गाण्याला सुद्धा स्वर ओळखण्यासाठी, ताल ओळखण्यासाठी, लय ओळखण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नाही. त्यासाठी मेहनत आहे. 8, 10, 12 वर्षाचं शिक्षण आहे. आणि मग त्यानंतर कुठेतरी ते मूल एक गाण्यात काहीतरी करण्यासाठी तयार होतं असं मला वाटतं. कलेचा उत्तम सराव करणं फार गरजेचं आहे. कुठलीही कला असो. आपण आता संगीताबद्दल बोलतो आहोत त्यामुळे तुम्ही त्या जागांविषयी आणि एक विशिष्ट वर्ष जावी लागतात. बरोबर. आता तुम्ही वयाचा उल्लेख केला. आपले प्रश्नही तर आले होते की अगदी लहान वयामध्ये मुलांना कसं शिकवायचं वाद्यांची ओळख किंवा गायनाची ओळख. पण मग काही असं वय असतं का शिकवण्यासाठी? हो, प्रत्येक कलेसाठी ना मला असं वाटतं की वेगळं वय असतं. जसं मी म्हटलं वाद्यवादन शिकण्यासाठी साधारणपणे 8-1 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी किमान असावी. म्हणजे त्यांना कळतं वाद्य हातात धरायचं कसं किंवा त्या वाद्याबद्दलची माहिती, त्या वाद्याबद्दलची आस्था, आपुलकी या सुद्धा गोष्टी. की एखादं नृत्य करणारी मुलगी असेल तर ते आपले घुंगरू आपण नीट जपून ठेवणं, त्या घुंगरांबद्दल आपल्या मनात आत्मीयता असणं किंवा गाणाऱ्या मुलांनी सुद्धा आपला गळा चांगला राहील खूप अवघड आहे इतक्या लहान वयात कळणं. कारण मुलं इतका आडावडा आणि दंगा करतात. परंतु तरीही की आपला गळा छान राहावा यासाठी काय करायला पाहिजे अशी समज ही त्यासाठी पण एक वय लागतं ना. आणि मला असं वाटतं की साधारणपणे 10-12 वर्षानंतर मुलांना या गोष्टीची समज येते. आणि खरं तर आता जो सराव किंवा रियाज हा शब्द वापरला गेला तर रियाज ही जी गोष्ट आहे ना कित्येक पालक मला येऊन सांगतात की काय रियाज करत नाही हो. आता मला पालकांना हा प्रश्न विचारायचा आहे वेगळ्या पद्धतीने की आपण एखादी गोष्ट नियमाने रोज करणं हे आपण तरी करतो का आपल्या रोजच्या आयुष्यात? कारण ते खूप कठीण असतं. त्या एखाद्या गोष्टी सातत्य ठेवणं आणि ती गोष्ट रोज नियमाने अमुक इतका वेळ करणं ही गोष्ट खूप अवघड असते. कारण त्या रुटीनचा आपल्याला कंटाळा येतो एकतर. दुसरी गोष्ट म्हणजे गाण्याच्या बाबतीत म्हणाल तर त्याची समज आलेली नसते. स्वर लावताना स्वर सुरात छान लागत नाही किंवा वाद्य वाजवताना ते वाद्य नीट वाजत नाही कारण त्या वाद्यावर आपली कमांड नसते. नंतर दुसरं म्हणजे एखादं वाद्य जेव्हा वाजत असताना तेव्हा आमच्या गुरुजींचा किती छान ऐकू येतो मला नाही येत असं मुलं सांगतात. किंवा गाणं म्हणत असताना की वर्षामावशी घरी आम्ही जेव्हा रियाज करतो ना तेव्हा इथेच आमचा आवाज येतो तसा नाही येत असं मुलं म्हणतात. त्याचा त्यांना कंटाळा येतो. त्यामुळे हे जे सातत्य आहे त्यांच्यात पेरावं लागतं. आणि सारखं 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 रियाज करून मग ती मुलं एके दिवशी त्यांना असं वाटायला लागते पण आता हे रोज करायला पाहिजे. कुठेतरी सकारात्मकतेने त्यांच्याकडनं सातत्यपूर्ण सराव करून घेणं इथे गरजेचं आहे. लहान मुलांवर संगीताच्या माध्यमातून संस्कार कसे घडवायचे हे आपण आज जाणून घेतोय. एक फोन आलेला आहे तो आपण घेऊयात. चौधरी आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार सर, बोला. हॅलो मॅडम. नमस्कार. हा, मी एम ए चौधरी बोलतोय पुण्यावरून. हा, बोला. हा, माझी नात आहे 10 वर्षाची. ती सगळ्या सिरियल बघून जे टायटल सॉन्ग असतात ना ती अतिशय उत्तम रीतीने सगळ्यांना आनंदित करते गाऊन. तिला तिच्या शाळेत तिला समूह गीतामध्ये तिला प्राधान्याने क्रम देऊन तिला गाण्याला सहभाग करून घेता येतं. तर माझा प्रश्न असा आहे की तिला आता ह्या 10 वर्षाच्या वयात संगीत शास्त्रीय संगीत शिकवण्यासाठी काही क्लासेस लावून घेऊ का? हो, जरूर. वय कमी आहे का? नाही, जरूर पाठवू शकता तुम्ही. शास्त्रीय संगीताच्या क्लासला तिला जरूर पाठवा. आणि फारच छान जर का ती तंतोतंत अशी गाणी म्हणत असेल तर हा तिच्यात विशेष गुण आहे असं मानायला खरोखरच हरकत नाही. हा मुलांचा कल आपण म्हणू शकतो नाही का? निश्चितच. आता सुद्धा गुरुशिष्य परंपरेबद्दल जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा
नवी दुनिया नावाचा एक छान लहान मुलांचा कॅम्प मे महिन्यामध्ये आहे आमचा. तर अशा ह्या कॅम्पला सुद्धा तुम्ही मुलांना पाठवू शकता. वेगवेगळे कॅम्प्स किंवा शिबिर सुट्टीच्या दिवसांमध्ये मुलांसाठी गाण्याची छंद वर्ग होत असतात आणि हे नक्की मुलांना उपयुक्त ठरतात. त्यांच्यामध्ये निश्चित त्यांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांना मित्रमैत्रिणी संगीताच्या क्षेत्रातले मिळतात आणि एकंदरीतच बाहेर जाऊन राहणं हा जो काही आजकालचा प्रकार आहे, मला असं वाटतं की बाहेर जाऊन राहणं म्हणजे काय की आईबाबांना सोडून, आजी आजोबांना सोडून, किंवा पूर्वी कसं आजोळी जाणं असायचं सुट्टीच्या दिवसात, तर आजकाल आजोळ एकतर जवळ असतं किंवा पाठवलं जात नाही मुलांना, किंवा आईबाबांना सुद्धा ना इतकं मुलांबरोबर राहण्याची इच्छा असते, मुलांना वेगळं स्वतंत्र सोडणं हे थोडंसं कमी असतं आजकाल पालकांचं. पण अशा कॅम्प्समध्ये मुलं स्वतंत्र राहायला, एकटं राहायला किंवा स्वतः काही गोष्टी करायला खूप छान शिकतात आणि उत्सुकही असतात मुलं स्वतःचं काहीतरी करण्यासाठी, नाही का? खूप उत्सुक. त्या दृष्टिकोनातून हा कॅम्प नक्कीच त्या उपयोगाला येईल. मग अशी आपण गुरु शिष्य परंपरेबद्दल बोललो, आताच्या काळानुरूप झालेल्या बदलाबद्दल सुद्धा बोललो, पण मग संगीतामधनं कसं एक गुरु शिष्यमुळे गुरुबद्दल आदर वाढणं किंवा सहकारी मित्राबद्दल आस्था असणं, आत्मविश्वास वाढणं, हे संगीताच्या माध्यमातून होणारे फायदे साधारण सगळ्यांना माहिती आहेच. पण या व्यतिरिक्त काय फायदे होऊ शकतात मुलांना? खूपच फायदे होऊ शकतात. संगीत ही इतकी, म्हणजे आपण म्हणतो ना 64 कलांमधली ती पहिली कला मानली जाते. आणि का बरं, तर ह्याचं कारण साधं आणि सरळ असं आहे की त्याला कुठलंही साधन सामुग्री लागत नाही. स्वतःचा गळा ही साधन सामुग्री. एखादं मूल किंवा एखादी व्यक्ती कुणीही अगदी कोणत्याही वेळी गुणगुणू शकते, गाऊ शकते. आणि अनेक वर्षांच्या अनुभवातून असं लक्षात आलंय की गाणं हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गाणं ही थेरपीच आहे. म्हणजे गाण्यामुळे खूपशा गोष्टी साध्य होतात, मन प्रसन्न राहायला मदत होते गाण्याने. मुलांच्या बाबतीत म्हणाल तर गाण्याने एकाग्रता अतिशय वाढते. बरं. त्यानंतर मुलांचं श्रवण शक्ती, लिसनिंग कपॅसिटी, ती पण वाढते. आता एकाग्रता वाढते तर कशी, त्याच्याबद्दलचा एक अनुभव मला खूप सांगायला आवडेल. माझ्याकडे एक आई एका मुलीला घेऊन आली. साधारणपणे 8 वर्षाची ती मुलगी होती आणि आई आली आणि मला म्हणाली की ह्या मुलीला तुम्ही शिकवा. 20 वर्ष झाली या गोष्टीला. तर मी म्हटलं ओके ठीक आहे, येऊ देत तिला, पण तिचं मला काहीतरी म्हणून दाखवू दे तिला एखादं गाणं छोटंसं. तर त्या मुलीने गाणं म्हणून दाखवलं आणि मी मगाशी जे म्हटलं ती मुलगी त्या 20% होती जिला सूरच नसतो. बरं. पण पालकांची इच्छा असते की आपल्या मुलाला शिकावं. तिला अजिबात सूर नव्हता. पण पुन्हा असं आहे की मी जर शिक्षिका आहे तर मला प्रयत्न करायला पाहिजे की तिचा काय माहिती की काही ऐकून त्या मुलीला सूर सापडला तर आनंदच आहे. अशा पद्धतीने ती मुलगी यायला लागली, शिकायला लागली. परंतु 4 महिने गेले, 6 महिने गेले, 8 महिने गेले, त्या मुलीत काही फार विशेष फरक पडला नाही. शेवटी मी तिच्या आईला बोलवलं आणि मी म्हटलं की मला असं वाटतंय की तिला तेवढा सुरेलपणा नाहीये, आपण तिला एखाद्या वाद्याकडे वळवूया का? तुम्हाला काही नावं सुचवली. तिथे तुम्ही त्या मुलांना म्हणजे हार्मोनियम शिकवतात किंवा असं एखादं वाद्य, कीबोर्ड शिकवतात, एखादं वाद्य पण तिला शिकवूया का? तर तिची आई म्हणली नाही, तिला गाणंच शिकवायचंय. मी म्हटलं एवढा आग्रह का पण तुमचा? तर मला म्हणाल्या 8 महिन्यात त्या मुलीमध्ये इतका विलक्षण फरक पडलेला आहे की मला आश्चर्य वाटते. बरं. जी मुलगी अजिबात अभ्यासात एकाग्रता तिची नसायची ती अभ्यास करते, ती पेटी वाजवायला स्वर शोधायचा प्रयत्न करते, ती कविता करायला लागली आहे आणि तिचा शब्दसंग्रह प्रचंड वाढलाय कारण तुमच्याकडे खूप उत्तम मराठी बोललं जातं. मी म्हंटल ओके, तुम्हाला असं वाटत असेल तर फारच छान आहे. पुढे ती मुलगी माझ्याकडे जवळजवळ 8वी 9वी पर्यंत येत राहिली. ती आयली नाही शेवटपर्यंत, परंतु ती उत्तम कविता करायला लागली खरोखरच. म्हणजे हे बघून मी चकित झाले की हे एक आश्चर्यच आहे नाही का, की अशा प्रकारचा अनुभव मी, म्हणजे माझाही तेव्हा अनुभव कमी होता शिकवण्यातला, त्यामुळे मला त्याचं इतकं नवल वाटलं. किंवा काही खरंच संगीतातनं मिळणाऱ्या फायदा कम आश्चर्य असं म्हणायला काही हरकत नाहीये. हो, अशा खूप गोष्टी संगीताच्या माध्यमातून होत असतात. मुलांची भाषा सुधारते पुष्कळ. आमच्याकडे मुलांना लिहायला सांगितलं जातं, म्हणजे गाणं. तर तेव्हा म्हणजे सारेगमपधनिसा म्हणजे SAREGA पद्धत असते आजकाल लिहायची. तर असं नाही लिहायचं, मराठीतच लिहिता आलं पाहिजे. किंवा एखादं गाणं लिहायचं असेल ते पूर्ण उत्तम मराठीत. तुमच्या ह्रस्व दीर्घाच्या चुका झाल्या तरी चालतील, त्या आपण सुधारू. 5-5 वेळा लिहा, पण आपण ते करू. असं करत करत मुलांची भाषा इतकी सुधारते की त्याचं सुद्धा
नवल वाटावं. पुढला फोन आलेला आहे तो आपण घेऊया. मेघना वझलवार बोलतायत आपल्याशी नागपूरहून. नमस्कार, बोला. नमस्कार. हा, नमस्कार. प्रश्न विचारा आपला. हा, हॅलो. मला हे विचारायचं होतं की मी स्वतः एक संगीत शिक्षिका आहे. हा, मी स्वतः एक संगीत शिक्षिका आहे. बरं. आणि माझ्याकडे ज्यावेळेस पोरं लहान लहान ज्यावेळेस येतात तर पहिल्या दिवशी मी त्यांना कसं शिकवावं. बरं, धन्यवाद मॅडम. स्वतः संगीत शिक्षिका, जसं तुम्ही म्हणात की आपणही एक अभ्यास करणं फार गरजेचं असतं मुलांच्या दृष्टीने विचार करताना. बरोबर. तर मग पहिल्याच दिवशी जो तुम्हाला अनुभव आला त्या दृष्टिकोनातूनच त्यांचा प्रश्न होता. तुमच्याकडे काय वयाची मुलं येतात सांगू शकाल का? नाही, फोन बहुतेक कडलेला आहे. ठीक आहे, आपण असा विचार करू की साधारणपणे 4 वर्षापासून मुलं तुमच्याकडे शिकायला येत आहेत. तर मला असं वाटतं, मगाशी जसं मी म्हटलं तसं, की माझा अनुभव असं सांगतो की तुम्ही शास्त्रीय संगीताकडे लगेच मुलांना वळवू नये. त्यांना स्वरांची ओळख होण्यासाठी छोटी छोटी गीतं शिकावीत. अगदी ती वेलनोन गाणी असली तरी चालतील. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला सुद्धा चालेल, कारण ते सर्वसाधारणपणे सगळ्यांनाच माहिती असतं. आणि अशी खूप गीतं, खरोखर मी तुम्हाला सांगते, हजारो उत्तमोत्तम कविता मराठी साहित्यामध्ये बालकविता आहेत. अनेक चांगल्या कवींच्या आहेत. राजा मंगळवेढेकरांच्या आहेत, श्रीनिवास शिंदगींच्या आहेत, शांताबाई शेळकेंच्या आहेत, इंदिरा संतांच्या आहेत, पाडगावकरांच्या आहेत, अनंत भाव्यांच्या आहेत, किशोर पाठक आहेत नाशिकचे, त्यांच्या आहेत, संगीता बर्वे यांच्या आहेत. अनेक. आणि मला वाटतं की अनेक संगीत शिक्षकांना अनेक असे कवी माहिती नसतात किंवा आजूबाजूला असतात, त्यांच्याकडे त्यांनी ती गाणी लिहून घ्यावीत. तुम्ही स्वतः संगीत शिक्षक आहात तर तुम्ही स्वतः त्याला चाली लावू शकता आणि ते मुलांना शिकवू शकता. मुलांना गमतीदार काहीतरी दिलं की ती मुलं अतिशय उत्तम रमतात त्या गाण्याबरोबर. आणि खरं म्हणजे मला असं वाटतं की मुलांना खूप मजेत गाणं शिकवणं, मुलांना त्यातून आनंद देणं ही पहिली घटना घडली पाहिजे. कुठल्याही कलेतून आनंद घेणं हेच महत्वाचं असतं. नाही, निश्चितच. आनंद हा पहिला क्रायटेरिया असला पाहिजे कुठेही. आणि आनंद हा क्रायटेरिया पालकांचा सुद्धा असला पाहिजे. पुष्कळ वेळेला पालकांचा क्रायटेरिया मुलांना काहीतरी शिकवायचंय, एक परीक्षा झाली, दुसरी परीक्षा झाली, तिसरी परीक्षा झाली आणि मग काहीतरी त्यातनं खरं म्हणजे काही साध्य नाही होत, पण मुलाला आनंद मिळाला ते की लगेच ते घरी येऊन सांगतात की आज ना इतकी मजा आली, मी ना आज हे गाणं शिकलो आणि हे गाणं इतकं मस्त आहे, ऐक नाही. आणि त्यातून त्यांची सुद्धा एक क्रिएटिव्हिटी तयार होऊ शकते. जसं तुम्ही मगाशी उदाहरण सांगितलं की कविता तयार करायला लागली. आमचं गुरुकुल म्हणून एक जो निवासी कॅम्प असतो मे महिन्यामध्ये, या गुरुकुल कॅम्पमध्ये मुलं बंदिशी लिहितात. बरं. त्यांना एखादी सरगम दिली तर त्याच्या बैठकीवर मुलं त्याच्यावर बंदिशी लिहितात. हिंदीत लिहितात, गुजराती मुलं असली तर गुजराती लिहितात, इंग्लिशमध्ये सुद्धा लिहितात. माझं म्हणणं असं नाही की त्या बंदिशी मोठ्या मोठ्या मैफलींमध्ये गायल्या जातात किंवा गायल्या जाव्यात, असं नाहीच आहे. ते तो एक प्रयोग आहे आणि मुलांना आनंदही मिळतो ना, आपण काहीतरी केलं. मजा ते क्रिएटिव्हिटी त्यांची वाढते. मला असं मनापासून सांगावं वाटतं की कुठल्याही गोष्टीकडे मुलांना दिशा देणं, त्या की संगीतकार म्हणून दिशा देणं किंवा एखादं वाग्गेयकार म्हणजे एखादी रचना लिहिणं आणि त्याला चाल लावणं, ह्या दोन गोष्टी एकत्र करणं किंवा अरेंजर, म्युझिक अरेंजर होण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करणं, ह्या सगळ्या गाण्याशी निगडीत असलेल्या अनेक गोष्टीत गाण्याबद्दल लिहिणं, हे सुद्धा कविता लिहिणं, हे सगळं गाण्याशी निगडीत आहे. आणि गाणं म्हणजे कुठेतरी जाऊन एका मैफलीत गायचंय म्हणजे निश्चितच ते महत्वाचं आहे, परंतु ती एकच दिशा नाही आहे गाण्यासाठी. गाणं खूप मोठं आहे, विस्तृत आहे, हे पालकांनी समजून घ्यावं असं मला वाटतं. म्हणजे फक्त योग्य ती दिशा देऊन, म्हणजे संगीत म्हटल्यानंतर ज्या वेगवेगळ्या दिशा आहेत, मुलांचा कल बघून त्या दृष्टीने प्रोत्साहन देणं फार गरजेचं आहे. नाही, पुढला फोन आलेला आहे तो आपण घेऊया. कीर्तिकुमार वर्तक आपल्याशी बोलतात वसईहून. नमस्कार सर, बोला. नमस्कार. नमस्कार. संगीतामुळे वातावरणामध्ये प्रसन्नता निर्माण होते याबद्दल काही शंकाच नाही, परंतु मानवी मनावर सुद्धा त्याच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तेव्हा मुलांच्या वरती ह्याचा कितपत परिणाम होऊ शकेल हा माझा प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा मला वाटतं की आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा संगीताचा चांगला परिणाम होतो असं दिसून येते की काही आता ढोल ताशा नगारा कफनाशक असतात, कतार, बासरीचं नाही, पित्तनाशक असं म्हटलं जातं. त्याचा परिणाम आपल्याला मुलांच्यावर कितपत करता येईल तेवढं. थँक्यू. धन्यवाद. संगीताच्या माध्यमातून वातावरणात प्रसन्नता येते, मनावर कितपत परिणाम होतो लहान मुलांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर, असा त्यांचा प्रश्न होता.
फारच चांगला परिणाम होतो लहान मुलांच्या मनावर संगीताचा. कारण संगीताने जशी आपल्या मनाला प्रसन्नता वाटते किंवा वातावरणात प्रसन्नता येते, तसंच संगीत हे जे आहे, एखादं वाद्य आहे किंवा प्रत्यक्ष गाणं आहे किंवा गाणं ऐकणं आहे, स्वतः म्हणणं आहे, जे काही आहे ते सगळं अतिशय काहीतरी देणारं असं आहे. आणि मला आवर्जून सांगावं असं वाटतं की अध्यात्माशी पण कुठेतरी याचा संबंध असल्यामुळे गाण्याचा ना, की आता लहान मुलांना अध्यात्म कळत, परंतु जर मुलांना डोळे मिटून ओंकार म्हणायला सांगितला तर ते मूल अतिशय एकाग्रतेने शांतपणे ओम म्हणतं. आणि त्याच्यानंतर त्याला विचारलं ना, कसं वाटलं तुला, की मज्जा आली असं सांगतात मुलं. काय मजा आली, तर ती लहान मुलं म्हणजे त्यांचं मन इतकं कोवळं आणि सुंदर असतं आणि इतकं निर्मळ असतं, इतकं स्वच्छ निरागस असतं, त्याच्यामध्ये मोठ्या माणसांसारखे कुठल्याही तऱ्हेचे काही रंग मिसळलेले नसतात ना. तर ती मुलं सरळ सांगतात की काय, म्हणजे डोळे मिटले होते ना मावशी, तर हिरवे निळे पिवळे खूप खूप छान छान रंग दिसले, किंवा मला ना एक खूप मोठी पेटी दिसली आणि त्याच्यातले स्वर रंगीबेरंगी होते असं ते मूल सांगतं. असे इतके वेगळे वेगळे अनुभव ऐकायला मिळतात. कारण गाणं, आता हा ओंकार जो आहे, या ओंकाराचं सुद्धा विशेष महत्व आहे. आरोग्याबद्दल बोललं गेलं. हो, आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो, सकारात्मकतेने परिणाम होतो. आणि त्यातही मला वाटतं आध्यात्मिक बैठक जी असते कलेची, मुलांच्या बाबतीत अध्यात्म हा शब्द जरा मोठा होऊ शकतो, पण जसं तुम्ही सांगितलं की निरागस मनातून त्यांचे जे अनुभव असतात ते खरंच खूप छान. आणि उलट ना, आपल्यापेक्षा सुद्धा म्हणजे मोठी माणसं ओम म्हणायला बसली तर त्यांच्या मनात शेकडो विचार इतके येरझारे घालतात, पण तेच लहान मूल इतकं मनापासून ओम म्हणतं. इतकंच नाही तर त्यांना सांगितलेलं असतं की डोळे उघडायचे नाहीत ओम म्हणत असताना. तर ते झाल्यानंतर संपला ओंकार की मुलं सरळ सांगतात मला की ना, मी मध्ये माशी आली म्हणून डोळे उघडले, किंवा मला एकदम डोळे उघडावेसे वाटले म्हणून मी डोळे उघडले वगैरे, असंही इतक्या मोकळेपणाने सांगतात. म्हणजे चंचल तर असतात मुलं, असं नाही मी म्हणणार की मुलं अगदी स्थिरपणे ओम म्हणतात वगैरे, परंतु जेव्हा ती त्याच्यामध्ये रमतात तेव्हा त्याच्यानंतर त्यांना जो काही अनुभव येतो तो फार निखळ असतो. बरोबर. तो ती चांगल्या प्रकारे त्या दृष्टीने आरोग्यावरही खूप छान परिणाम होऊ शकतो. मन सशक्त राहिलं तर नक्कीच आरोग्य आपलं चांगलं राहील. आरोग्यावर परिणाम होतो, त्यांचं एकाग्रता सुधारते, अभ्यासात त्यांच्या फरक पडतो, अशा बऱ्याच गोष्टी मुलांच्या. अगदी. संगीताच्या माध्यमातून लहान मुलांवर संस्कार कसे करायचे आपण जाणून घेतोय आजच्या भागामध्ये. मॅडम, तुम्ही सांगितलं की मनाला निखळ आनंद मिळाला पाहिजे असं संगीत मुलांना शिकवलं गेलं पाहिजे. बरोबर. आणि प्रत्येक कलेचं वय असतंच, आणि या कलेच्या बाबतीतही समज गैरसमज असू शकतात. बरोबर. तर मग गाण्याच्या बाबतीत असं काही आहे का? हो, म्हणजे मला एक अनुभव आता एकदम आठवला की माझ्याकडे ना एक आई एका मुलीला घेऊन आली. साधारण मुलगी 4-1 वर्षाची होती. आमच्याकडे 3 वर्षापासून गाणं शिकवलं जातं. म्हणजे रादर मूल बोलायला लागलं की ते गाऊ शकतं असं माझं म्हणणं आहे. आणि त्या वयामध्ये, म्हणजे त्या 1-2 वर्षामध्ये समजा मूल गाणं शिकलं आणि समजा ते पुढे गायलं नाही तरी नुकसान काही होत नाही. त्याच्या पदरात बरीचशी गाणी पडतात, चांगली भाषा पडते, चांगल्या कविता पडतात, स्वरांची समज त्याला कळते, काहीतरी एक चांगल्या अनुभवात ते मूल जातं. आणि ते वय फार सुंदर असतं की मूल फार छान पद्धतीने ते सगळं स्वीकारत असतं. आणि अशातूनच ते मूल जेव्हा घडत असतं त्यावेळेला त्याला जेव्हा असा अनुभव येतो त्या आईला, तेव्हा ती आई मला येऊन सांगते की माझं बाळ आहे ना, म्हणजे माझी जी मुलगी ना, तर तिला घेऊन मी एका शिक्षकांकडे गेले होते आणि त्यांना मी म्हटलं मला गाणं हे शिकवायचे. आणि साधारण तेव्हा ती 2.5-3 वर्षाची होती. बरं. आता 4 वर्षाची, पण मी सुद्धा आता तुमच्याकडे अगदी घाबरत आली आहे. मला काय झालं बाबा, तर तिने मला सांगितलं ते जे कोण शिक्षक होते त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी सांगितलं, छे ह्या वयात नाही मुलांना गाणं बिणं शिकवायचं, त्यांचं स्वरयंत्र इतकं नाजूक असतं की खूप खराब बोलते. बरं. असं त्या बाईंना सांगण्यात आलं होतं. त्यामुळे त्या माझ्याकडे आल्या आणि म्हणल्या की ही शिकू शकेल ना आता गाणं. म्हटलं हो, का नाही, जरूर शिकू शकेल. तिला आवडतं ना गाणं? हो म्हणे, तिला खूप आवडते, ती रोज सारखी गात असते. पण म्हणे मी तिला थांबवते. म्हणलं का? तर मग त्यांनी मला हा अनुभव सांगितला की त्यांनी असं असं सांगितलं होतं. मी म्हटलं की हा काहीतरी गैरसमज आहे, असं नाहीये काही. मूल काही त्या वयात रियाज बियाज करत नाही ना 8 तास, ते गातं, गंमत करतं, छान छान गाणी म्हणतं. आणि म्हटलं असं काही तुम्ही वाटून घेऊ नका, काहीही विपरीत परिणाम होणार नाही, तुम्ही जरूर
तिला माझ्याकडे पाठवा. आणि ती मुलगी माझ्याकडे यायला लागली. तर मला असं सांगावंसं वाटतं की हे जे अनुभव असतात पालकांना येणारे, कारण पालकांना ते कळत नसतं की काय बाबा कला शिक्षणाचं वय कुठलं, तबला कोणत्या वर्षी शिकवावा, नाच कोणत्या वर्षी शिकवावा, चित्रकला कधी शिकवावी, हस्ताक्षर सुधारायला मुलाला कधी पाठवावं, असे पालकांना येणारे प्रश्न त्यांनी तज्ज्ञांकडनं सोडवून मगच मुलांना शिकायला पाठवावं असं मला वाटतं. आता आपण बोललो गुरु शिष्य परंपरेबद्दल आणि आत्ताच्या शिक्षणाबद्दल, आणि आत्ताचा जो जमाना आहे, स्पर्धेचं युग आहे, आणि रियालिटी शोजचं कुठेतरी आकर्षण असतं पालकांसोबत मुलांना सुद्धा. त्यामुळे मग या वेळेला काय सांगाल तुम्ही, म्हणजे रियालिटी शोजमुळे खरंच मुलांना फायदा होतो? माझं म्हणणं आहे मुलांना फायदा होतो. बरं, फक्त तुम्ही स्पर्धा किंवा तो जो खेळ आहे, रियालिटी शो हा रियालिटी शो आहे, ती स्पर्धा नाही खऱ्या अर्थाने, तर तो एक गेम शो आहे. त्याच्यामध्ये तुमचं मूल एका स्टेजवर येतं, ते गातं आणि ते पुढे जातं किंवा घरी जातं. अगदी बरोबर. जेव्हा आपण संगीत खुर्ची खेळतो, त्या खेळामध्ये जेव्हा खुर्ची नसते तेव्हा मूल आउट होतं. अगदी फक्त अशाच पद्धतीने जर ह्या रियालिटी शोकडे पालकांनी पाहिलं तर हा शो किंवा ही जी मी तर म्हणेन याला की हा क्रॅश कोर्स आहे, याच्यामध्ये खूप शिकायला मिळतं मुलांना. अनेक गाणी त्यांच्या कानावर पडतात, त्यांना कठीण कठीण स्वरसमूह त्यांच्या गळ्यातून जातात. म्हणजे सांगीतिक दृष्ट्या होणारा फायद्याबद्दल मी बोलते आहे. जर का तुम्ही मानसिक दृष्ट्या त्याचा जर बोजा घेतलात, वजन घेतलं, स्ट्रेस घेतलात, तर पालकांनी, अशा स्ट्रेस घेणाऱ्या पालकांनी आपल्या मुलांना अशा ठिकाणी पाठवूच नये असं माझं ठाम सांगणं आहे. बरं, पण तुम्ही या गोष्टीकडे एक शिकण्याचा मार्ग म्हणून, आणि जेव्हा आउट होईल तेव्हा आनंदाने घरी जाण्याची इच्छा ठेवून किंवा मान्यता देऊन जर का तुम्ही त्या रियालिटी शोकडे पाहिलं नाही, कारण का मग मुलांवरही ताण येतो ना की आपल्याला ही स्पर्धा कुठेतरी जिंकायची, असंच त्यांच्या मनावर बिंबवलं जातं नाही का. काय होतं माहितीये का की तो त्याचा झगमगाट इतका प्रचंड असतो की लहान मूल काय मोठ्यांना सुद्धा त्याचं विलक्षण आकर्षण वाटतं. त्या आकर्षणापोटी कधी कधी ना चुकीचं वागलं जातं पालकांकडनं. मुलांना संदेश दिला जातो की ते काय नाही, तुला जिंकलंच नाही म्हणजे काय. आणि हा अनुभव मी जवळून घेतलेला आहे की चांगलेही तितकेच अनुभव घेतलेले आहेत की पालक अतिशय सुज्ञपणे मुलांकडे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये बघतानाही मी पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे अतिशय आकांडतांडव करणारे पालकही मी पाहिलेले आहेत. कसं असतं की तुम्ही पुन्हा पुन्हा मला सांगावंसं वाटतं की हा एक अतिशय मुलांना चांगली संधी देणारा किंवा चांगलं गाणं म्हणजे काय, नाहीतर कोण ऐकतंय 40-50 वेगवेगळी गाणी आणि कशाला कोण बसवतंय. इतकी कपॅसिटी एका मुलाकडे नसते म्हणजे कशी, जर त्याच्यात ती जिद्द नसेल तर. बरोबर. ही जिद्द जेव्हा चेतते तेव्हा त्याच्यातून बऱ्याच काही चांगल्या गोष्टी घडतात. आणि ते जे घडणं आहे त्याच्याकडे पालकांनी मुलाच्या 25 वर्षानंतरच्या भवितव्याचा विचार म्हणून बघावं. बरोबर. आज उद्याचा म्हणून बघू नये. 25 वर्षानंतर ह्या रियालिटी शोचा किंवा ह्या संगीत शिक्षणाचा, ह्या क्रॅश कोर्सचा, इथे मिळणाऱ्या अनुभवांचा आपल्या मुलाला काय फायदा होणार आहे, ह्या गोष्टीचा विचार पालकांनी जर केला तर त्या मुलाला रियालिटी शो मध्ये पालकांनी पाठवावं, अन्यथा नाही पाठवू. बरं, म्हणजे या रियालिटी शोजकडे खिलाडू वृत्तीने बघितलं पाहिजे. म्हणजे जिंकलं तरी सुद्धा जास्त हवा जाऊ देता कामा नये मुलांमध्ये, कारण का मुलांना खूप आकर्षण असतं. कारण का अगदी जिंकण्याचं आहे ना की आकर्षण असतं, हवा जाते आणि एका रात्रीमध्ये फेमस होतात ती मुलं, त्यामुळे मग त्यांनाही कुठेतरी पण इथेही पालकांनी फार सुज्ञ असलं पाहिजे की तुला आता मिळणारं यश किंवा आता तू जो काही आहेस हे तुझं ह्या वयातलं जे मिळणारं यश आहे हे तुला टिकवण्यासाठी खूप मेहनत करायची, हे पालकांचं सांगणं आणि त्याच्या तसंच स्वतःचं वागणं. अगदी बरोबर. त्याच्याबरोबर. नाहीतर एकीकडे त्याला सांगायचं तुला खूप मेहनत केली पाहिजे आणि दुसरीकडे फोनवर सांगायचं काय माझा मुलगा की त्या मुलाच्यात तसा फरक पडणार नाही. आणि मुलं अनुकरणच करत असतात ना आपल्या मोठ्या माणसांचं, त्यामुळे हारलो तरी सुद्धा ते खिलाडू वृत्तीने किंवा सकारात्मकतेने घेणं आणि जिंकलो तरी सुद्धा एक ते जे जिंकणं आहे ते टिकवणं आयुष्यभर, हे महत्वाचं. आणि या दृष्टीने मग रियालिटी शोज नक्कीच फायदेशीर ठरू शकतात. निश्चितच. नाही, आता समजा एखादं मूल शिकलं, त्याची आवडही आहे, मग त्याने शास्त्रीय संगीत शिकलं, सातत्यपूर्ण सराव चाललेला असा, आणि मग त्या मुलाला त्या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर त्या दृष्टीने तुम्ही काय मार्गदर्शन करणार? खऱ्या अर्थाने शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या मुलांना काहीच
अवघड नाही असं मला वाटतं. ती एक मोठी म्हणजे मोठी वाटचाल आहे. बरं. तशी ती छोटी वाटचाल नाहीये निश्चितच. परंतु मगाशी मी म्हटलं तसं अनेक राजरस्ते गाण्याला येऊन मिळतात. प्रत्यक्ष मैफलीचं गायन आहे, संगीत दिग्दर्शन आहे, संगीत संयोजन आहे, नंतर ऑर्केस्ट्राज म्हणजे मी म्हणते क्लासिकल पद्धतीचे जे बँड्स आहेत किंवा ऑर्केस्ट्राज मोठे जे असतात त्याच्यामध्ये तुमचं वाद्यवादनातून स्वतःचं कौशल्य लोकांसमोर आणणं आहे, गाण्याबद्दल लिहिणं आहे. बरं. अशा अनेक रस्ते आहेत. आणि BA, MA, PhD हे शिक्षणामार्ग तर निश्चितपणे आहेतच. गांधर्व महाविद्यालयासारखं जे पलुसकरांनी ज्याच्यामध्ये कांसेन निर्माण व्हावे म्हणून जी संस्था स्थापन केली अनेक वर्षांपूर्वी, त्या संस्थेचे अनेक वर्ग ठिकाणी चालतात. या ठिकाणी शिक्षणातून मुलं पुढे निश्चितपणे जाऊ शकतील डोळसपणे मेहनत केली तर, असं मला वाटतं. आणि गाण्याबरोबर अनेक म्हणजे गाणं मला तर असं वाटतं की गाणं हा छंद म्हणून न बघता त्याच्याकडे करिअर म्हणून बघणं आणि त्याच वेळेला दुसऱ्याही एखाद्या विषयात उत्तम करिअर करणं सुद्धा शक्य आहे. बरं. एका वेळी 2 किंवा 3 डगरींवर पाय ठेवणं आजकालच्या मुलांना अजिबात कठीण नाही. पण त्याचा उपयोग आपल्या गाण्यासाठी कसा करता किंवा आपण जे दुसरं करिअर करतो आहोत त्याला गाणं कशी साथ देईल. एक अनुभव सांगावासा वाटतो मला की कॉर्पोरेट लेव्हलला एक अतिशय मोठा माणूस काम करतो आहे आणि जे माझ्याकडे मार्गदर्शनासाठी आले होते तर त्यांनी मला असं विचारलं की मी फार भरभर बोलतो, इतका फास्ट बोलतो मी आणि माझा आवाज मध्ये मध्ये असा फाटतो, चिरकतो आणि मला एकदम कसं तरी वाटतं त्यावेळेला. मला असं वाटतं की असं व्हायला नाही पाहिजे की मी समोरच्याला जर मला इम्प्रेस करायचे, मला अमुक एक गोष्ट त्याला सांगायची आणि मला त्याच्याकडनं काहीतरी गोष्ट मान्य करून घ्यायची, अशा लेव्हलला मी काय करू, मी गाणं शिकू का, असं त्यांनी मला विचारलं. तर मग मी म्हटलं तुमच्याकडे आहे तेवढा वेळ. तर त्यांनी सांगितलं मी काढीन. आणि ती व्यक्ती म्हणजे जवळजवळ 51 वर्षाची ती व्यक्ती गाणं शिकायला लागली. त्यांच्या गळ्यात सूर होता असं मी म्हणणार नाही, परंतु त्यांच्या मनात अत्यंत तीव्र इच्छा होती की मी जे काही माझं काम करतो आहे ते मला यशस्वीपणे करता आलं पाहिजे किंवा घाईघाईने बोलणं वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात त्याच्यावर त्यांना मात करायला आली गाणं शिकण्याने वर्षभराच्या कालावधीनंतर. आणि तसं त्यांनी मला येऊन सांगितलं की मी 1-2 ठिकाणी आता इतकं चांगलं प्रेझेंटेशन दिलं किंवा इतके चांगले रिझल्ट्स मला त्यातनं मिळाले. त्यामुळे मला असं वाटतं किती ठिकाणी गाणं उपयोगाला येतंय. कला म्हटलं किंवा आपण आता गाण्याविषयी बोलतो आहोत तर फक्त संगीत या क्षेत्राला सुद्धा बरेच दिशा आहेत. त्या दिशांचा विचार करून त्या दृष्टिकोनातून मुलांना प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे आणि मुलांचा कल बघणं सुद्धा गरजेचं आहे. खरं तर विषय खूप छान आहे, तुमचे अनुभव विश्वही मोठा आहे, पण आपल्याला घड्याळ खुणवतंय त्यामुळे इथे थांबायला लागणार आहे. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार.